आज आपल्या देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन आहे आणि त्यानिमित्त मी सर्वांना उभं राहून नमस्कार करतो आणि आपण भाग्यवान आहोत की या कार्यक्रम जो अनेक वर्ष 40 वर्ष चाललेला आहे त्याला हजर तुम्ही राहिलात तेव्हा पुन्हा एकदा सर्वांना मी नमस्कार करतो. ते सावंत माझ्यावर भारी प्रेम करतात पण आज ते पुन्हा पुन्हा माझं वय 94 आहे सांगत होते. काय त्यांना सुचवायचं आहे मला कळत नाही. ठीक आहे, चांगले आहे, तुम्ही चांगले असल्यामुळं चांगल्या हेतूनच ते हे केलं असेल असं मी गृहीत म्हणून मी तुमचे आभार मानतो. माझं वय जास्त झालं हे काय, ह्याला काय माझा दोष नाही, समजलं की नाही. ते गोदी कामगारांचं प्रेम इतकं आहे की त्यामुळं माझं वय वाढत चाललेलं आहे असं मला वाटतं. पण पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार एवढ्यासाठी मानतो की वेतन करार झाला, आयरियस मिळाली, बोनस मिळाला आणि तुम्ही भरभरून देणग्या दिल्यात युनियनला आणि जी अत्यंत आवश्यक आहे. दोन ह्याचे पण आभार मानतो. आणि याच्यामध्ये मी असं पण सुचवतो की ज्यांनी काही राहिलेली आहे द्यायची त्यांनी पण आपली आठवणीनं आम्हाला पुन्हा एकदा तुमचे आभार मानण्याची संधी द्यावी आणि ती अत्यंत गरज आहे. आज देशामध्ये जे काही चाललंय त्याच्याविषयी मी काही बोलत नाही, पण ते नाटक करताना मी एक सुचना करणार आहे की असं काहीतरी एक नाटक करा की पळवा, अशी ही पळवा पळवी. कारण देशामध्ये काय हल्ली चाललंय, पळवा पळवी, ह्यांचे पळव त्यांचे पळव, याच्यावर एखादं नाटक मला वाटतं फार गाजेल असं मला सूचना करायची आहे. संघटनेविषयी काही मी हल्ली जास्त काही काम करत नाही, पण मला त्यांनी का ठेवलं मला वाटतं दत्ता खेचे त्याचं कारण सांगतील. कारण माझी म्हणजे नेहमी न येता देखील माझ्यावर अजून प्रेम करतात आणि हे याबद्दल मी अत्यंत भाग्यवान आहे. यावेळेला मला नाटककारांनी सांगितलंय जरा भाषण वगैरे तुमची जरा आटोपात गेली तर बरं होईल. आज सावंत देखील मूडमध्ये होते, तसं काही जास्त त्यांनी 3 मिनिटं 2 मिनिटं असं काही बंधन आज घातलेलं नाही. पुन्हा एकदा सर्वांचे मी आभार मानतो आणि परमेश्वरानं तुम्हाला ह्या डॉग स्टाफ आणि डॉग स्टाफच नव्हे तर संपूर्ण पोर्टरचे कामगार, गोदी कामगार याबद्दल मला एवढंच बोलायचं आहे की आम्ही अनेक वर्ष लढून अनेक हक्क कामगारांसाठी मिळवले, परंतु दुर्दैवानं ते सर्व आता शस्त्र आमचं काढून ठेवण्यात, आम्हाला निशस्त्र करण्याचा प्रयत्न होत आहे आणि यासाठी देखील तुम्हाला मला लढा द्यावा लागेल. मला बरेच मिनिटं मी येता मला सांगितलं आमच्या पोर्टरच्या कामगारांना घरं मिळावीत म्हणून काहीतरी बोला. तुम्ही ना ठीक आहे, हेच बोलत होते. तुम्हाला घरं मिळावीत ही आमची पण इच्छा आहे. कारण आमचे मुख्यमंत्री फार चांगले आहेत. ते झोपडपट्टीवाले म्हणजे बेकायदेशीरित्या झोपड्या बांधून राहतात, त्यांना देखील पोर्टरच्या जागेवर यायला बघतात. आणि मग आमच्या पोर्टरच्या कामगारांनी काय पाप केले, ज्यांनी अनेक वर्ष पोर्टरसाठी झटले त्यांना घरं नकोत का, हा देखील एक ज्वलंत प्रश्न आहे आणि त्यावर देखील आम्ही आंदोलन करू इच्छितो. पण हे सगळं तुमच्या ताकदीवर. आज तो मूड नाही आणि लढायचं ह्याचं भाषण आज करायचं नाहीये. आज इथं आनंद लुटायचा आहे आणि सगळं विसरून आपला आनंद लुटावा. म्हणून मी पुन्हा एकदा वडीलकीच्या नात्यानं तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि परमेश्वरानं तुम्हाला उदंड आयुष्य द्यावं. म्हणजे आमचे डॉक्टर इथे आहेत ओगावकर, मला बघून बरं वाटलं. त्या येतात आणि इंटरेस्ट घेतात आणि त्या सुद्धा नाटकात कामं करतात, ह्याबद्दल देखील मी त्यांचं मनापासून कौतुक करतो. डॉक्टर असून हे करतात, धन्यवाद. आणि असंच मी सर्वांची नावं घेत नाही, तर मनीष पाटील माझ्यावर रागवतील. मी प्रत्येक वेळेला ते बोलता माझं नाव कधी घेत नाही, पण असं काही म्हणत नाही. आमचे विजय दंडे आहेत, काही प्रसिद्धीच्या पाठीमागं नाही, पण ते हे करतात. आणि विश्वासराव माझ्यावर भारी प्रेम करतात, काही न केलेलं देखील माझ्या नावावर खपवतात आणि ह्याबद्दल
पण असं काही करू नका. जे काही सत्य असेल ते बोला, त्याचा मला आनंद आहे. पुन्हा तुमच्यामध्ये सहभागी होण्याचं या वयामध्ये देखील मला परमेश्वरानं संधी दिली, याबद्दल परमेश्वराचे आभार मानून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.